आपले समाज बांधव इथे जमा झालेले आहेत, पण आपल्या समाजातील जे मुलं आहेत, जो आपण दुसरा मुख्य कार्यक्रम जे आपले दोन आहेत, एक 10वी-12वी विद्यार्थ्यांचा सत्कार व दुसरा परिचय संमेलन वर वधूचा परिचय मेळावा. तर त्या परिचय मेळाव्यामध्ये जे युवा आहेत ते सहभागी होऊन नाही राहिले आहेत आणि ही समस्या आपल्या समाजासाठी चांगली म्हणजे आतापर्यंत ही समस्या बनलेली आहे आणि ही समस्या राहिली नाही पाहिजे हा उद्देश ठेवून मी मागच्या 2 वर्षापासून स्वतः या कार्यक्रमात पुढाकार घेत आहो आणि आपल्या युवकांना मी प्रोत्साहन करत आहो की तुम्ही या कार्यक्रमात या. मागच्या वेळेस मी नागपूरला झालेल्या कार्यक्रमामध्ये 40 ते 45 लोकांना फोन केला, त्याच्यापैकी 20 लोक आलेले होते. काल मी 40 लोकांना फोन केले, त्या 40 पैकी आता इथे माझ्याजवळ आता हल्लीपर्यंत 23 नाव आलेले आहेत आणि आता इथे बरेचसे मुलं मुली आहेत ते या कार्यक्रमात नाव देण्यास इच्छुक नाही आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, युवक आणि युवतीसाठी आहे. हा कार्यक्रम जर आमच्यासाठी असता, तुमच्या आईवडिलांसाठी असता, तर ते आईवडील आले असते आणि बोलले असते. पण तुम्हाला जर तुमच्या मनात काही धास्ती असेल तर तुम्ही आपल्या आईवडिलांना घेऊन प्रत्यक्ष इथे उभे राहू शकता आणि तुमचा परिचय मी स्वतः देईन. तरी आताही ज्यांना नाव द्यायचं असेल तर मी इथे आहो बाजूला. तर कृपया मुला मुलींना विनंती आहे की त्यांनी नाव द्या आणि स्टेजवर या. कारण की आणि काही लोकांचं मला असं म्हणणं आहे की तुमच्या ग्रुपमध्ये आमचा बायोडाटा आहे, पण बायोडाटा असणे आणि प्रत्यक्ष समोर असणे याच्यात फरक आहे. जर तुम्ही इथं प्रत्यक्ष मुलं मुली राहिले तर त्या मुला मुलींचे आई वडील ज्यांना मुलगा पाहिजे, ज्यांना मुलगी पाहिजे ते इथे प्रत्यक्ष तुम्हाला पाहतील आणि तुम्हाला निवडू शकतात अशी शक्यता आहे. आणि हा समाजाचा कार्यक्रम समाज संघटना याच्यासाठीच ठेवत असते की समाजाचे मुलं मुली समोर आले पाहिजे.